ऑपरेशन सिंधूरला आता 1 वर्ष जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये भारतीय सशस्त्र दलांनी शत्रूला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची आपली क्षमता सिद्ध केली. त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की याच काळामध्ये पाकिस्तानकडनं पण मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जात होता की त्यांनी भारताची अनेक लढाऊ जहाजं पाडली आहेत. इतकेच नाही तर हा जो नरेटिव्ह आहे तो काही इंटरनॅशनल मीडियांमध्ये पण चाललेला होता. हा प्रकार भूतकाळांमध्ये पण दिसून येतो मित्रांनो. 1965च्या युद्धामध्ये पाकिस्तानला नेहमी स्वतःला विजेता घोषित केलं होतं. त्यामुळे इथे एक मोठा प्रश्न असा पडतो की आपण जे सोशल मीडियावर इंटरनेटवर बघतो ते संपूर्णपणे सत्य आहे का? एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला आपल्या सशस्त्र दलांबद्दल आदर असतो, अभिमान असतो, आपलं एक भावनिक नातं असतं. परंतु भावनिक जोड आणि वस्तुनिष्ठ लष्करी विश्लेषण या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. भारत खरंच किती शक्तिशाली आहे? कागदावर इंटरनेटवर दिसणारी ताकद प्रत्यक्ष युद्धामध्ये तितकीच प्रभावी पडेल का? जर उद्या मोठ्या प्रमाणावर युद्ध झालं तर भारत खरोखर तयार आहे का? आणि हाच आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओचा खरा विषय. भारत आज ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मोठ्या सैन्यापैकी एक. जवळपास 14 लाख सक्रिय सैनिक, प्रचंड राखीव दलं आहेत, सीआरपीएफ, बीएसएफ. आपल्याकडे अण्वस्त्र क्षमता आहे. आपल्यासारखे राफेल, Su-30 MK यासारखी अत्याधुनिक लढाऊ जहाजे आहेत. विमानवाहू युद्ध नौका ज्याला आपण एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतो त्या पण आपल्याकडे आहेत. आपल्याकडे न्यूक्लिअर सबमरीन्स आहेत. आपल्याकडे क्षेपणास्त्र आहेत. या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आणि भारत जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य शक्तीमध्ये उभा असल्याचं चित्र तयार होतं. कागदावर जर पाहिलं तर भारत एखाद्या महासत्तेसारखा दिसतो, पण इतिहासात अनेक वेळा असं घडलं आहे की कागदावरची ताकद ही वेगळी असते आणि प्रत्यक्ष रणांगणावर जी कामगिरी होते ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. कारण युद्ध फक्त सैनिकांच्या संख्येवर किंवा तुमच्या शस्त्रास्त्राच्या संख्येवर जिंकली जात नाहीत. युद्ध जिंकण्याकरता लागतं आधुनिक तंत्रज्ञान, मजबूत पुरवठा व्यवस्था आणि कोऑर्डिनेशन आणि ऑफकोर्स देशाची असणारी औद्योगिक क्षमता, तुमची गुप्तचर यंत्रणा, तुमची सायबर क्षमता काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकाळ युद्ध टिकून ठेवण्याची क्षमता. आता आपण भारताच्या ताकदीबद्दल बोलूया. मित्रांनो, भारताची आजच्या काळामध्ये सर्वात मोठी ताकद म्हणजे मनुष्यबळ आणि युद्धाचा अनुभव. भारतीय सैन्याकडे अनेक दशकांचा प्रत्यक्ष लष्करी अनुभव आहे. भारतीय सैन्याने दहशतवाद विरोधी मोहिमा केलेल्या आहेत. उंच पर्वतीय भागातील युद्धाचा त्यांना अनुभव आहे आणि प्रत्यक्ष संघर्ष म्हणजे कारगिल वॉर, ऑपरेशन सिंदूर ह्याचा सगळा अनुभव भारतीय सैन्याला आहे. त्यामुळे भारत हे फक्त संचलनात दिसणारे सैन्य नाही तर रणांगणावर लढणारे सैन्य आहे. भारताची भौगोलिक स्थिती ही त्याची मोठी ताकद आहे. हिंद महाक्षेत्रावर भारताची रणनीतिक स्थिती अत्यंत महत्वाची आहे. जगाचे सगळे ऊर्जा मार्ग, व्यापार मार्ग आणि समुद्री वाहतूक मार्ग यांच्यावर भारत आपल्या नेव्हीच्या मदतीने प्रभाव टाकू शकतो. विशेषतः मलाक्का स्टेट सारख्या चोक पॉइंट्सवर. भविष्यामध्ये जे संघर्ष होईल त्याच्यामध्ये नेव्ही निर्णायक ठरू शकते. म्हणजेच समुद्री दबाव निर्माण करण्याची क्षमता भारताकडे आहे. पण इथूनच पुढे हळूहळू चित्र बदलायला सुरुवात होते. कारण आधुनिक युद्धामध्ये फक्त मनुष्यबळ हे पुरेसं नसतं. आजची युद्ध ही टेक्नॉलॉजीवर लढली जातात आणि इथेच मित्रांनो भारताची सर्वात मोठी कमजोरी समोर येते. राफेलमुळे भारताची हवाई ताकद वाढली आहे. S-400 मुळे हवाई संरक्षण अधिक मजबूत झालेलं आहे. पण समस्या इथे संपत नाही. जेट इंजिन्स, अत्याधुनिक एव्हिओनिक्स, जे विमानाचे वेगवेगळे पार्ट्स असतात, सेन्सर्स असतात आणि अनेक महत्वाच्या तंत्रज्ञानाकरता भारत अजूनही परदेशी पुरवठ्यावर अवलंबून आहे आणि युद्धाच्या काळामध्ये हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणूनच आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर भर दिला जात आहे. संरक्षण क्षेत्राकरता विशेष कॉरिडॉर्स तयार होत आहेत. खासगी क्षेत्राचा सहभाग याच्यामध्ये वाढत चाललेला आहे आणि स्वदेशी उत्पादनाला चालना दिली जात आहे. परंतु आव्हानं अजूनही मोठी आहेत. संरक्षण खरेदीतील विलंब, नोकरशाहीतील अडथळे आणि मर्यादित संशोधन व्यवस्था ज्यांना आपण R&D म्हणतो. अमेरिका आणि चीनच्या तुलनेमध्ये नवीन गोष्टी तयार करण्याची, रिसर्च अँड डेव्हलपमेंटची जी आपली सिस्टीम आहे ती खूप कमजोर आहे. आता पुढचा मोठा मुद्दा, 2 आघाड्यावरील धोका. भारताला एका सीमेची चिंता नाहीये. पश्चिमेला पाकिस्तान आहे आणि उत्तरेला चीन आहे. त्यामुळे हा केवळ एक सैद्धांतिक प्रश्न नाहीये तर भारतासाठी एक वास्तविक रणनीतिक धोका आहे. विशेषतः हिमालयाच्या भागामध्ये जिथे पुरवठा व्यवस्था टिकून ठेवणं अत्यंत कठीण असतं. उंच पर्वतीय भागामधील युद्ध म्हणजे पुरवठा साखळीची समस्या, दारुगोळ्याची वाहतूक, जलद सैन्य हालचाली आणि पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण. आणि जर युद्ध लाभलं तर पुरवठा व्यवस्थाच युद्धाचा सर्वात मोठा भाग बनतो. म्हणून भारत आता तिन्ही सैन्य दलांमधील समन्वयांवर भर देत आहे.
स्थलसेना, नौदल आणि हवाई दल यांनी एकत्रित पद्धतीनं काम करणं भविष्यातील युद्धाकरता अत्यावश्यक बनलेलं आहे. आणि यासाठीच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद तयार करण्यात आलं आणि आता थिएटर कमांडकडे आपण प्रोग्रेस करत आहोत. कारण भविष्यातील युद्ध हे स्वतंत्र सैन्य दल नाही तर एकत्रित यंत्रणा जिंकतील. मित्रांनो, आता येतो सर्वात अस्वस्थ करणारा प्रश्न. भारत जगातील सर्वात मोठ्या शस्त्र आयातदारांपैकी एक आहे. मित्रांनो, भारताकडे मजबूत सैन्य आहे, पण दीर्घकालीन युद्धासाठी आवश्यक औद्योगिक व्यवस्था अजूनही विकसित होण्याच्या टप्प्यात आहेत. तरीही जे चित्र आहे ते पूर्णपणे निगेटिव्ह नाहीये, कारण आता आधुनिकीकरण सुरू झालेलं आहे. आताच एअरफोर्स मध्ये राफेलची तैनाती झालेली आहे, तेजससाठी मोठी ऑर्डर देण्यात आलेली आहे आणि भारताचं स्वतःचं 5th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट आता प्रोग्रेसमध्ये आहे. भारताची जी आर्मी आहे ती अधिक हलक्या किंवा वेगवान तुकड्यांकडे वळत आहे. ड्रोन्स तयार होत आहेत, सर्व्हिलन्स सिस्टीम्स बनत आहेत आणि आधुनिक रणांगणाचं जे तंत्रज्ञान आहे ते मोठ्या प्रमाणे विकसित आणि समाविष्ट केलं जात आहे. नेव्हीमध्ये एअरक्राफ्ट कॅरियर्स दाखल झालेले आहेत, ज्या सबमरीन्स आहेत त्यांचा ताफा वाढवला जातोय आणि स्वदेशी जहाज बांधणीवर भर दिला जात आहे. क्षेपणास्त्र प्रणालींमध्ये ब्रह्मोसचा विस्तार अजून सुद्धा सुरू आहे. बॅलिस्टिक मिसाईल संरक्षणावर प्रगती होत आहे. हायपरसॉनिक मिसाईल सिस्टीमवर संशोधन सुरू आहे आणि आता काही दिवसापूर्वीच हायपरसॉनिक मिसाईलची टेस्ट पण करण्यात आली. इथे एक मोठा बदल दिसून येतो मित्रांनो. भारत संख्येवर आधारित सैन्य व्यवस्थेकडून आता तंत्रज्ञान आधारित सैन्य व्यवस्थेकडे हळूहळू वाटचाल करत आहे. तर मित्रांनो, अंतिम सत्य काय आहे? मित्रांनो, भारत ना अजिंक्य महासत्ता आहे अमेरिकेसारखी, ना एक कमकुवत लष्करी राष्ट्र आहे. वास्तव या दोघांच्या मध्ये आहे. भारत शक्तिशाली आहे, पण सर्व क्षेत्रांमध्ये समान ताकदवान नाही. प्रादेशिक स्तरावर भारत अत्यंत प्रभावी आहे, म्हणजे साऊथ एशियामध्ये, पण जागतिक स्तराचा विचार केला तर अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारत सध्या एक संक्रमणाच्या टप्प्यामध्ये उभा आहे आणि हा प्रवास पूर्ण व्हायला अजून वेळ लागणार आहे. शेवटी मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट आहे की भारताकडे प्रचंड ताकद आहे, आपल्याकडे मनुष्यबळ आहे, आपलं जे भौगोलिक स्थान आहे ते प्रचंड ऍडव्हान्टेज वाला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे न्यूक्लिअर डेटरन्स आहे, आपली नेव्ही चांगली आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांनाही युद्धाचा अनुभव आहे. पण आपल्या पुढे जी आव्हानं उभी आहेत ती सुद्धा तेवढीच वास्तविक आहे. आपण टेक्नॉलॉजी करता दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत. औद्योगिक मर्यादा आपल्याकडे आहे. तरी सुद्धा भारतीय सैन्य दलांमध्ये जे आता वेगवान आधुनिकीकरण होतंय हे सर्व दाखवतं की भारत दीर्घकालीन पातळीवर अधिक सक्षम आणि प्रभावी लष्करी शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे कदाचित आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न हा नाहीये की भारत शक्तिशाली आहे का. खरा प्रश्न हा आहे की भारत शक्तिशाली किती लवकर बनू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम, हर हर महादेव.